लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आज वटपौर्णिमानिमित्त वाटप होणार आहे का? बऱ्याच ठिकाणी या चर्चा होत आहेत की वटपौर्णिमेच्या निमित्त लाडक्या बहिणीला या ठिकाणी गिफ्ट भेटणार आहे. वटपौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी 24वा हप्ता जून महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे. अशा स्वरूपाच्या महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी न्यूजमध्ये या ठिकाणी या गोष्टी येत आहेत की बाबा 24वा हप्ता वटपौर्णिमेच्या निमित्ताने येणार आहे. तर याच्याबद्दल काय होणार आहे, तुम्हाला काय वाटतंय? लाडक्या ताईंनो बघा, लाडक्या बहिणीचा हा महत्त्वाचा सण आहे. वटपौर्णिमा म्हणजे लाडक्या बहिणीचा एक खूप महत्त्वाचा सण असतो. रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, वटपौर्णिमा असेल, महिला दिन असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्या वेळेस पैसे आले होते. मग यावेळेस पण लाडक्या बहिणीला असं वाटत आहे की या वटपौर्णिमेला लाडक्या बहिणींना पैसे येतील. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो, पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आज हप्ता नाही आला तर तो नेमका कधी येणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जून महिन्याचा हप्ता आज उद्या येणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या ताईंनो, तुम्हाला हप्ता कशा स्वरूपात भेटणार आहे आणि हा हप्ता कोणाकोणाला भेटणार आहे हे सगळं सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. बघा, जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवर माहिती अपडेट दिली जात नाही. तुम्ही सगळ्यांना बघितलं असेल की दररोज 2-3 व्हिडिओ टाकून आपल्याला चालणार नाही. जोपर्यंत व्हिडिओमध्ये काही दम नाही आहे, काहीतरी चांगली महत्त्वाची बातमी येत नाही आहे, तोपर्यंत मी व्हिडिओ बनवत नाही. तुम्हाला आता सगळ्यांना माहीत झालं असेल. चला आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 24वा हप्ता आज किंवा उद्या येणार आहे का? सगळ्यांना मोठा प्रश्न या ठिकाणी येत आहे. बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जात आहे की बाबा वटपौर्णिमेला पैसे येणार आहेत, लाडक्या बहिणींना गिफ्ट भेटणार आहे. या ठिकाणी असं होणार आहे, तसं होणार आहे. पण अशा स्वरूपात लाडक्या ताईंनो काही होणार नाही. उद्या शक्यता एकदम कमी आहे. पैसे येण्याचे चान्स बिलकुल नाही आहेत, कारण की GR अजून आलेला नाही आहे. तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे क्लिअर करून टाकत आहे. आता बघा, एक लक्षात ठेवा, पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये आपले मुद्दे गाजत आहेत की लाडक्या बहिणींचे पैसे नेमके किंवा लाडक्या बहिणींचे काय प्रॉब्लेम होत आहेत. 80 ते 81 लाख लाडक्या ताईंना बाहेर काढलेला आहे, त्यांना परत घेतलं पाहिजे, असे वेगवेगळे मुद्दे आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही की उद्या हप्ता वाटप होईल. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते, त्याच्यानंतर पडताळणी जोरामध्ये सुरू आहे. लाडक्या ताईंनो, एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा जेव्हा हे KYCचं लिंक बंद झालेले आहे तेव्हापासून या ठिकाणी KYC तुमची जी आहे त्याची जी पडताळणी आहे ती जोरामध्ये सुरू आहे. आणि बऱ्याच वेळेस या ठिकाणी लाडक्या बहिणींना बाहेर काढलं जात आहे आणि काही जर पात्र ठरत असतील त्यांना मध्ये पण घेतलं जात नाही. तर त्याचं परफेक्ट उदाहरण जर बघितलं तर आपल्याला 20वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटला नव्हता. 21वा व 22वा हप्ता त्याच्यामध्ये 81 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढल्या होत्या. पण हा जो 23वा हप्ता होता, 23व्या हप्त्यामध्ये परत या ठिकाणी संख्या वाढली होती. 80 लाखाची या ठिकाणी घटून 70 लाखापर्यंत आली होती. म्हणजे लाडक्या ताईंमध्ये वाढ झाली होती. पण आता परत या ठिकाणी मी गोष्ट सांगते तुम्हाला की यावेळेस काय होणार आहे. वसुली देखील होणार आहे. ज्या लाडक्या ताईंनी अवैध स्वरूपामध्ये किंवा ज्या पुरुषांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून पैसे घेतलेले आहेत त्यांची पैशांची वसुली करण्याचे आदेश देखील या ठिकाणी काढलेले आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, जर तुम्ही अशा स्वरूपात चुकीची KYC करून किंवा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला असेल तर तुमची वसुली देखील केली जाणार आहे. ही महत्त्वाची बातमी सांगत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जूनचा हप्ता कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लाडक्या ताईंनो सांगावी म्हणजे हप्ता कोणाला भेटणार आहे. आता बघा, जून महिन्याचा हप्ता जर बघितला आपण त्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटा बॅकग्राऊंड देतो.
लाडक्या ताईंनो, मे महिन्याचा जो हप्ता होता 23वा हप्ता जो होता तो 10 तारखेला त्याचा GR आला होता. 10 जूनला या ठिकाणी त्याचा GR आला होता. 10 जून नंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर 10 जून नंतर 15 तारखेला आपण जवळजवळ या ठिकाणी वाटप सुरू झालं होतं. 15 जूनला वाटप होईल हे तुम्हाला मी सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो, बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या 10 जूनलाच या ठिकाणी सांगितलं होतं की 12 ते 15 जून दरम्यान तुम्हाला वाटप होणार आहे आणि 15 जूनला वाटप सुरू झालं होतं. तर तुम्हाला ही खुशखबर मी त्यावेळेस पण दिली होती. आता बघा, आता हा महिना सुरू आहे. हा महिना अजून संपलेला नाही, म्हणजे जून महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये भेटणं शक्य नाही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी क्लिअर सांगते, जून महिन्याचा हप्ता उद्या भेटणं शक्य नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की हप्ता भेटणार आहे तर अजून तरी GR आलेला नाही. त्याच्यामुळे जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये भेटणार. या ठिकाणी त्याच्यामध्ये काही अपवाद नाही. तर लक्षात घ्या, आता जुलै महिन्यामध्ये कधी भेटणार. जसं मागच्या वेळेस 10 तारखेला GR आला होता तर पहिल्या 10 तारखेपर्यंत GR येणार आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आणि 10 जुलैनंतर तुम्हाला GR येऊन जाईल आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी वगैरे पैसे वाटप सुरू होईल. म्हणजे सेम यावेळेस जसं झालं होतं त्या स्वरूपात पुढची पण या ठिकाणी शक्यता आहे. 15 जुलैपर्यंत वाटप तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाटप जर सुरू झालं तर कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा प्रश्न तुम्हाला लाडक्या ताईंनो मी विचारते. सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 21वा, 22वा आणि 23वा हप्ता भेटला आहे का कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. आणि जर भेटला नसेल तर ह्या गोष्टी मला सांगा, म्हणजे तुम्हाला पण या ठिकाणी मी एक उपाय सांगणार आहे. याच्यानुसार तुम्हाला हप्ता चालू होऊ शकतो. पण त्याच्यासाठी प्रयत्न हे तुम्हाला करावे लागतील. ते प्रयत्न काय करावे लागतील बघा. तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे का? तुमच्या घरामध्ये जर सरकारी नोकरदार असेल तर त्यांचा हप्ता बंद होणार आहे आणि त्यांचे हप्ते ऑलरेडी बंद झालेत. लाडक्या बहिणींना त्यांचे हप्ते बंद झालेत. काहींना तर ठिकाणी KYC केली नाही भीतीपोटी की बाबा नको, सरकारी घरामध्ये सरकारी नोकरदार आहे किंवा स्वतःला नोकरी आहे असे त्यांना वाटत होते. हप्ता भेटणं त्यांना बंद झाले पण त्यांनी KYC पण केली नाही. पहिली गोष्ट तर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी करत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का? बघा, आता कुटुंब म्हणलं याचा अर्थ समजून घ्या. तुमच्या घराच्या रेशन कार्डवर ज्यांचं नाव आहे, तुमच्या कुटुंबामध्ये किती नावं आहेत तुमचं त्याच्यामध्ये नाव तर असणारच. बाकी त्याच्यासोबत तुमच्या भावाचं असेल, तुमच्या पतीचं असेल किंवा कुणाचं अजून मुलाचे असतील तर त्या सगळ्यांचं मिळून बघा. लक्षात घ्या, ज्या उत्पन्नाच्या तुमच्या रेशन कार्डवर ज्यांचे नाव आहे त्या सगळ्यांचं मिळून उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न तुमचं आहे का? पूर्ण कुटुंबाचं त्यांचं रेशन कार्डवर नाव आहे त्या सगळ्यांचं मिळून 2.5 लाखाचं उत्पन्न जर असेल तर तुम्हाला हप्ता भेटेल. तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का? सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आता तयार होणार आहे. हे तुम्हाला मी 1 महिन्यापूर्वी पण सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला आता या ठिकाणी बातमी यायला सुरुवात होईल. आणि याच्यानुसारच पण बऱ्याच लाडक्या ताईंचे काय झालेले आहे, पैसे बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मला लवकरात लवकर द्यायचे आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.